नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज असणार आहेत पंडित अशोक मंडलेचा. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. धन्यवाद. नक्की. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित अशोक मंडलेच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि ते भारतीय ज्योतिष विज्ञान संघटन संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि आजचा आपला विषय आहे विना तोडफोड वास्तुशास्त्र. हा आपला आजचा विषय असणार आणि तुम्हाला या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. सर, वास्तुशास्त्राचं महत्त्व खूप आहे, आपण हे सगळेच जण जाणतो आणि तुम्ही प्रत्येक वेळोवेळी तुमच्या कार्यक्रमामध्ये त्याचं महत्त्व विशद सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे हे वास्तुशास्त्रानं जीवन सुधारतं आणि जीवनातली अधोगती टाळता येते का? अगदी करेक्ट. तुम्ही प्रश्न विचारला, छान सुंदर प्रश्न विचारला आहे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपण सर्व जनतेला नवरात्र आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देऊया. माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा. दसऱ्याचा आनंद घ्या, सोनं लुटा, अशा आनंदात आपलं जीवन जाऊ द्या. आणि हे आत्ता इथून पुढे आपल्या प्रश्नाची उत्तरे घ्यायला हरकत नाही. तर आता वास्तुशास्त्रावर ज्यावेळी आपण डिस्कशन करतो, बरोबर आहे, वास्तुशास्त्र आता जर पाहिलं तर अलीकडं वास्तुशास्त्राचा प्रोपगंडा फार आहे. बरोबर. पूर्वी वास्तुशास्त्राचा प्रचार कमी, त्यामुळे प्रॉब्लेम्स भरपूर होते. आणि आजही प्रॉब्लेम्स भरपूर आहे. याचं कारण आहे अतोनात गर्दी, थोड्या जागेत बसवलेले फ्लॅट्स. होय. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये कुठल्याही मोठ्या शहरात गेलं की तुम्हाला सगळी फ्लॅट संस्कृती दिसेल. बरोबर. अशा केसमध्ये बऱ्याच लोकांना भीती वाटते. एखाद्या फ्लॅटमध्ये गेलं, आमच्या घरात हा प्रॉब्लेम यायला लागला आहे, मुलांची अधोगती झाली, मला आजार पण जडलं, आणि कारण त्यांना माहिती नसतं. बरोबर. बरं, काही जर कोणाला बोलवलं तर पहिला उपाय महागडा सांगितला जातो, हे करा ते करा. मग आपण अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? बरोबर आहे, घाबरून तर चालणार नाही. बरोबर. तुम्हाला ज्या घरात राहायचं आहे तिथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह एनर्जी आली पाहिजे. आणि निगेटिव्ह एनर्जी गेली पाहिजे, पॉझिटिव्ह आली पाहिजे. बरोबर आहे. जर पॉझिटिव्ह एनर्जी आली तर पॉझिटिव्ह घर होईल, प्रसन्नता राहील, मुलांचं अभ्यासात मन लागेल, पण तुमची प्रकृती चांगली राहील. बरोबर. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज सगळ्यात महत्त्वाचा भाग, आजकालचं जीवन कसं झालेलं आहे, धावपळीचं जीवन आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या ड्युटीला जातो, त्यामुळं थोडंसं एकतर इनर्जेटिक विचार केला तर एनर्जी लेवल कमी पडते. बरोबर. आणि अशा केसमध्ये जर वास्तुदोष असेल तर अजून खचून जातात. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे की आपण एक तर पहिली वास्तू व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची. त्याचं कारण आहे, चेक करण्याचं कारण आहे. अच्छा. बऱ्याच ठिकाणी दिशा ज्या आहेत ते क्रॉस असतात. आता पूर्व आपण समोर पकडतो, पण प्रत्येक ठिकाणी पूर्व समोर येत नाही. बरोबर. अंशात्मक बदलते. काही ठिकाणी क्रॉसही दिशा आहेत. जर दिशाचीच रचना क्रॉस असेल आणि घर जर तुम्ही सरळ बांधलं, पूर्व सरळ पकडून, किंवा एखादा फ्लॅट तुम्ही पूर्व पश्चिम, तुम्हाला माहिती आहे पूर्व आणि पश्चिम या दोन दिशेला आपल्या ह्याच्यात फार महत्त्व दिलं जातं. होय. पण जर अशा केसमध्ये जर दिशा क्रॉस असतील तरी तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. बरोबर. का रचनाची बिघडते. पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे की पहिल्यांदा आपल्या घराची रचना पाहिजे. मुख्य म्हणजे काय, दिशा आपल्या कशा आहेत, सरळ आहे, क्रॉस आहे, अंशात्मक बदल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याच्यावर चतुर्सीमाचा विचार केला पाहिजे. चतुर्सीमा, कारण चतुर्सीमामुळं ही आपल्या घरावर दूषित परिणाम होतात. ह्या जर गोष्टीचा तुम्ही विचार केला तर तुमच्या घरामध्ये किरकोळ काही ड्रॉबॅक असतील, रचनेत काही दोष असतील, ह्या रचनेत तुम्हाला सुधारणा करता येते. आणि जर या रचनेमध्ये सुधारणा झाली तर तुम्हाला सुख मिळायला वेळ लागत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही अगदी तुमचं जीवन आनंदात जगू शकता. कारण काही लोकांना फ्लॅट घेतल्यानंतर कळतं आणि आपल्या घरामध्ये हे दोष आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कधी मुलगा एखादा 90 आणि 95% मिळवणारा असेल, तो जर कधी योगायोगाने 80%वर आला तर अजूनही टेन्शन घेतात. बरोबर. पण ह्या गोष्टीचं टेन्शन न घेता तुम्ही जर सगळं व्यवस्थित जर आपण विचार केला तर याच्यातून बाहेर पडू शकता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आजकाल काय झालं, वास्तू पाहिजे असते पण ते पाहण्याच्या आधीच ते विचारतात
बरोबर. तुम्ही तुमचे उपाय कसे असतात मी एकदम सांगतो. माझे साधे आणि सरळ उपाय असतात आणि मला तुम्ही व्हिजिटला बोलूही नका, माझ्याकडे मॅप म्हणा तरी मी सांगतो. म्हणजे बऱ्याच वेळेला मी माझ्या ऑफिसमध्ये मॅप मागवतो हम्म. तरी मी सांगू शकतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला जर आपल्याला व्यवस्थितपणा आपल्याला आपल्या जागी जाणायचं असेल, आनंद जीवन जगायचं असेल, तर कुठं ना कुठं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फॉल्ट असेल तो सुधारलाच पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय तर जीवन सुधारणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे. आता काही लोकांना एकच धसका बसलेला असतो, आले की तोडफोड करायला सांगतात. होय. मग तुम्ही विना तोडफोड त्याच्यावर काय उपाय करू शकता. सर नक्कीच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की विना तोडफोड म्हणजे जो आजचा आपला विषयच आहे. हो, हो. म्हणजे मला थोडंसं हे वाटतंय की विना तोडफोड कसं काय बरं दोष निघू शकतात. हो. पण आपल्याला एक कार्यक्रमातला पहिला फोन येतोय कल्याणवरनं सुभद्रा यांचा. सुभद्रा आपला पहिला प्रश्न विचारा. हो हो बोला सुभद्रा. हो. हॅलो मॅडम, माझे 2 प्रश्न आहे घराचा. बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज ना सुभद्राताई थोडासा कमी करा आणि मग प्रश्न हो विचारा. हो हो 2 प्रश्न आहे मॅडम माझे 2. बोला बोला प्रश्न विचारा. हा तर माझं बर दक्षिण दिशेला दरवाजा आहे घराचा हम्म. आणि इकडं उत्तरेला आहे ना किचन आहे हा. आणि घरामध्ये दक्षिण दिशेला आहे. मग काय करायला पाहिजे. आणि मुलं आहे, मुलाची ना माझ्या 88चा जन्म आहे. हा. 88 13 आज 88 ला आहे. अच्छा. त्याला एमपीसीची परीक्षेच्या त्याला येईल का. अच्छा. आणि दोन्ही प्रश्नाचे उत्तर देऊ आपण यांच्या. एक तर दक्षिण द्वार आहे, होय. बरोबर आहे. हो. आणि किचन उत्तरेला उत्तरेला किचन आहे. आहे. बरोबर. किचन उत्तरेला लक्ष्मी येते उत्तरेकडनं, हम्म. बरोबर आहे. तर किचनची जागा यांनी चुकीची निवडलेली आहे. अच्छा. त्या अर्थात फ्लॅटमध्ये आलेले असेल. हम्म. दक्षिण द्वार. आता दक्षिण द्वार म्हटल्यानंतर काय होतं. क्षीणता. दक्षिण शब्दाचा क्षीण आलेला आहे. क्षीण. बरोबर. क्षीणता, ते म्हणाले निरुत्साह. पण की त्यांच्याकडे आजारपण आहे हो, घरामध्ये. निरुत्साह. आणि निरुत्साह म्हटलं की आजारपण आलं. मग अशा वेळेला तुम्ही हम्म. जर घरामध्ये आपले समजा जेवढे काही मेंबर असतील, हम्म. घराची जी रचना आहे, हम्म. आता दक्षिण प्रवेश केला, बरोबर आहे. आता मुलगा एमपीसी होत नाही होय. किंवा त्याला एमपीसी करायची, अशा वेळी त्याने अभ्यासाला कुठं बसलं पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात बसलं पाहिजे. बर. आता ईशान्य कोपऱ्यात का बसलं पाहिजे. हम्म. कारण दक्षिणेच्या बाजूला जर तो बसला तिकडनं सगळं निगेटिव्ह एनर्जी येते, बरोबर. बरोबर आहे. आता दक्षिण द्वारासाठी यांनी काय केलं पाहिजे. पहिलं एक तर कवडीचं तोरण. पूर्वी कवडी, शिंपले, शंकाचं तोरण मिळायचं. हम्म. आता आम्ही रुद्राक्षाचं तोरण बनवतो. 108 रुद्राक्ष असतात, त्याच्यात नजरमणी असतो, हम्म. त्याच्यामध्ये क्रिस्टल असतात, क्रिस्टल बॉल असतात आणि किंमतही फार नसते. असे छोटे छोटे उपाय यांनी केलं तर चालतं. अच्छा. पण त्याच्याही पेक्षा आपल्या घरात प्रकाश योजना कशी आहे, लाईट योजना कशी आहे, लाईट कितपत येते, सडा सारवण रांगोळी रोजचे रोज. आता खेड्यापाड्यात सडा सारवण चालतं, शहरात कुठून करणार. पण ॲटलिस्ट घरामध्ये तुमच्या वातावरण प्रसन्न राहील अशा पद्धतीने तुम्ही जर कार्य केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळतं. बरोबर. आता याचं जर पुढचा दुसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न काय आहे आपला. मुलगा. मुलगा. त्यांनी तारीख काय सांगितलेली आहे. 13. हम्म. 13 तारीख सांगितली ना, हो. बरोबर आहे. मग हा मुलगा पहिला यांनी काय करायला पाहिजे. अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन करण्याचा यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, हा मुडी आहे. हम्म. हा मुलगा आला तर अभ्यास करतो, नाही तर करत नाही. बरं, दुसरी गोष्ट, हा आत्ता जर वय याचा विचार केला 88. 88चा. 88 आणि 14, 32 म्हणजे 33 चालू आहे, बरोबर आहे. आता याचा जो प्रोग्रेस आहे जीवनातला, हा मुळात 35 नंतर प्रोग्रेस आहे. जर 35 नंतर याचा प्रोग्रेस आहे, आता वेळ किती आहे, हार्डली 2-3 वर्षाचा. बरोबर. तर ह्या 2-3 वर्षात यांनी एज्युकेशन पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. त्याला यश मिळेल आणि त्याला माझ्या शुभेच्छा पण आहेत. नक्की सर. आपल्याला अजून एक फोन येतोय बोरिवलीवरनं निलिमा यांचा. निलिमा आपला प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलाची जन्मतारीख 1 एप्रिल 1987. बर. जन्मवेळ सकाळी 3:50 पहाटे. हा. आणि ठिकाण ग्रँट रोड. बर. मग प्रश्न काय आहे त्याचा तुमचा. प्रश्न आहे की लग्नाचा योग केव्हा आहे आणि कधीपर्यंत लग्न जमेल आणि नोकरी संबंधित नोकरीमध्ये कधी प्रगती होईल असं.
नक्कीच निलिमाताई, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर नक्कीच देतील, पण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली. एका ब्रेक नंतर निलिमाताईंचं प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात. आणि तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. लगेच परत येते, घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पंडितजी अशोक मंडलेचे आपल्या सोबत असणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमात विना तोडफोड वास्तुशास्त्र हा आजचा आपला विषय. ब्रेकवर जाण्यापूर्वी निलिमाताईंनी एक प्रश्न विचारला होता त्यांच्या मुलासंदर्भात, लग्नाचा आणि नोकरीचा. सर, काय उत्तर आहे? एक तर पहिली गोष्ट, त्याची जन्मतारीख 1 त्यांनी सांगितलेली आहे, वय अंदाजे 28 चालू आहे. त्याचा नोकरीच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, तर ॲक्च्युअल आत्ताही त्याला नोकरी मिळायला हरकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तसं 2017 नंतर त्याची प्रगती पण आहे. अच्छा. म्हणजे त्यांना टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण आत्तापर्यंतचा पिरियड जो आहे तो मिडियमच होता. पण याचे स्वभाव दोष जे आहेत थोडेसे कमी झाले पाहिजे. अहम जास्त, स्वाभिमानी वृत्ती, बोलणं स्पष्ट वक्तेपणा आणि कामात दिरंगाई, हा जो भाग आहे हा याचा कमी होणं गरजेचं आहे. आणि लग्नाचा जर विचार आपण केला तर लग्न याचं 2016च्या नंतरच होईल, म्हणजे 17मध्येच होईल, त्याच्या अगोदर होणार नाही. आणि मग काय होतं, आपण योग लेट असतो आणि प्रयत्न करत असतो, मुलं नर्वस होतात, आपण नर्वस होतो. योग्य वेळी निर्णय घेऊन करावं. नक्की सर, मगाशी मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर देता देता थांबवलं होतं, कारण की आपल्याला प्रेक्षकांचे फोन येत होते. विना तोडफोड वास्तुशास्त्र खरंच शक्य आहे का आणि ते कितपत योग्य आहे? खूप. आता तुम्हाला एक सांगतो, आपण जर वास्तुशास्त्राचा विचार केला, हे भारतीय वास्तुशास्त्र आहे. परदेशात जर तुम्ही गेलात, आपल्याकडं जेवढं शास्त्र सखोल आहे त्या लोकांना इतकी माहिती पण नाही आहे, अच्छा. त्यांचा अभ्यास पण नाही आहे. तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत त्यांच्याकडं विना तोडफोड ते करतात आणि त्याच्यातही त्यांना फायदा होतो. मग अशा वेळेला मी पहिलं एक कॉलम तुम्हाला जो सांगितला पहिला, की घराच्या दिशा चेक करणं. बरोबर. दुसरी गोष्ट, घरामध्ये प्रकाश योजना जास्ती असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही व्हिजिटला जातो, एक हॉटेल असं होतं सगळा अंधार आणि वातावरण सगळं निगेटिव्ह. मग गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं, हे जे खांब आहेत ह्या खांबाला तुम्ही काचा लावा. आणि काचामुळं काय होतं, किरण परावर्तित होतं. परावर्तित होतात. बरोबर. दुसरी गोष्ट, लाईट योजना जास्त करायला सांगितली आणि इंटरनल सेटिंग अरेंजमेंट त्यांना चेंज करायला सांगितले. की आज वास्तविक तिथे इतकी तुफान गर्दी की विचारू नका. तर याच्याकरता मी त्यांना कुठलीही तोडफोड सांगितलेली नाही. म्हणजे तुम्हाला जर काही करायचं असेल विना तोडफोड तुम्ही करू शकता ना. आता तुम्हाला सांगतो, चीनमध्ये बास म्हणजे काय, बासरी, बांबूपासून बनवलेली बासरी. बरोबर. वास्तुशास्त्रामध्ये बांबू आणि बासरीला फार महत्त्व आहे आणि आपल्यापेक्षा चीनमध्ये जास्त महत्त्व आहे. बरोबर. सर्रास तिचा वापर केला जातो. त्याला काही फार खर्च आहे का? अशा गोष्टी तुम्ही करा की ज्या कमी खर्चामध्ये होतात. आता बरेच लोक मला विचारतात, सर आमच्याकडं मी ऑफिसमध्ये बसतो पण बीम आहे, मला बीम खाली बसावं लागतं. आता बीम म्हटल्यानंतर बीमचं कसं असतं, बीम ज्यावेळी वास्तूमध्ये असेल तर त्याच्यावर सगळा बोजा असतो, म्हणजे तो टेन्शनमध्ये असतो आणि त्याच्या खाली तुम्ही बसला की तुम्हाला टेन्शन देतो. मग अशा केसमध्ये जर तुम्हाला टाईल्समध्ये त्याला कव्हर करता आलं, तुम्ही टाईल्समध्ये कव्हर करू शकता. नसेल, लाल रंगाच्या कपड्यामध्ये 2 बासरी अशा उलट्या दोन्ही बाजूला बांधायच्या आणि हिरव्या रंगाचा गणपती लावायचा. बरं. कमी खर्चामध्ये तुमचं टेन्शन कमी. अशा पद्धतीचं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, क्रिस्टल आहे, हां. क्रिस्टल बॉल आहे, वनस्पती आहे, घरात चांगले पौधे लावा, हां. बरोबर. घराच्या आजूबाजूला पौधे लावा की जेणेकरून तुमचं वातावरण प्रसन्न राहील. क्रिस्टलला खूप महत्त्व आहे. घरामध्ये तुमच्या साध्या ज्या गोष्टी असतात ना, याच्यापासून तुम्हाला खूप मोठी एनर्जी लेवल मिळते. बरोबर. क्रिस्टल काय देईल आणि क्रिस्टल बॉल काय देईल, आर्थिक स्थैर्य,
पण ते कशामुळं मिळेल? घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. आता घरामध्ये तुम्हाला बाजारात अशी काही यंत्र मिळतात हं. ज्याच्या किमती कमी असतात. मुलगा अभ्यासात डल आहे, सरस्वती यंत्र त्याच्या सॅकमध्ये ठेवा, त्याच्या पॉकेटमध्ये ठेवा. अच्छा. तुम्हाला गाडीची भीती वाटते, वाहन सुरक्षा यंत्र त्या गाडीच्या याच्यामध्ये डिक्कीमध्ये ठेवा. हं. किमती काही फार नसतात. म्हणजे तुम्हाला जर वास्तुदोष असेल आणि त्याच्यामुळे जर भीती वाटत असेल तर असे उपाय तुम्हाला करता येतात. म्हणजे साधे साधे उपाय आहेत. साधे लोकं साधे खरं तर ना उपाय. सर घाबरतात हा? की वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरात बरंच मॉडिफिकेशन करावं लागेल, तोडफोड करावी लागेल, त्याच्यामुळे मग ते धजावत नाहीत या गोष्टी. नाही, पहिलेच ते विचारतात तुम्ही काय उपाय सांगणार आहात. पहिलं माझा भर तर असतो साधनेवर. हां. आज काय झालेली प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिशाकट आहेत. होय. दिशाकट असेल तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. होय. घर व्याघ्रमुख असेल तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभणारच नाही. पण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणखी लोकांना हेच माहीत नाही. मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं, मला एकाने विचारले, हं. कारण जर वास्तूचं प्रवेशद्वार पोट फाटलेल्या जागेत असेल किंवा एखादी फॅक्टरी, आता मी एक फॅक्टरी पाहायला गेलो होतो, हां. पोट फाटलेलं आणि ब्रह्माच्या ठिकाणी भट्टी, 1 वर्षात त्यांना होत्याचे नव्हते झाले ते. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही काहीच करू नका, याच्यामध्ये फक्त भट्टी हलवा हं. आणि हे जे पोट फाटलेलं आहे, पोट फाटलेलं आहे म्हणजे? हा तेच सांगतो तुम्हाला. आता समजा चौकोन आहे, हं. बरोबर आहे, हां. चौकोनी प्लॉट आहे बरं. असं आपण गृहीत धरू किंवा इमारत चौकोनी आहे. हं. तर 2 ठिकाणी किंवा एका ठिकाणी जर आतमध्ये भाग आला, अच्छा. आतमध्ये जर भाग आला, बरोबर आहे, सरळ रेस तोडली जाते. हां. आतमध्ये जो भाग येतो त्याला पोट फाटलेलं म्हणतात. अच्छा. आता पोट फाटल्यानंतर वास्तूचं जर पोट फाटलं तर जो ग्रहप्रमुख आहे त्याचं पोट कसं भरणार? अच्छा. म्हणजे थोडक्यात तुमच्यावर परिस्थिती आली समजायची. ओके. मग अशा जागेत जर तुम्ही राहिलात हं. तर तुम्हाला 100% प्रॉब्लेम येतो. बरं. फॅक्टरी विकणाऱ्याला सुद्धा आम्ही सांगितलं ही तुम्हाला विकायची गरज नाही, फक्त हे 2 चेंजेस करा.